शंखं चक्रं जलौकान् दधतमृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिरुद्ध्यां शुकपरिविलसन् मौलिमङ्भोजनेत्रं कालाम्भोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलस चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं निखिलगदवन प्रौढदावाग्निलीलम्. आता मी माझ्या सर्व आप्तजनांना, सर्व गुरूंना प्रणाम करून हे सत्र सुरू करते. मी माधवी. मी द्वितीय वर्ष आयुर्वेदाची विद्यार्थिनी आहे. आज आपण अष्टांग हृदय संहितेच्या 5व्या अध्यायाचे म्हणजेच द्रवद्रव्य विज्ञान या अध्यायाचे अध्ययन करणार आहोत. ह्या पूर्ण सत्रामध्ये आपण टीका वाचनसुद्धा करणार आहोत. आपल्याला बेसिक माहिती पाहिजे की कोणी अष्टांग हृदयावरती कोणी टीका लिहिली आहे आणि कोणत्या कोणत्या टीका आहेत. तर 2 टीका आहेत, सर्वांग सुंदर टीका आणि आयुर्वेद रसायन. सर्वांग सुंदर टीका ही अरुण दत्तांनी लिहिली आहे आणि आयुर्वेद रसायन ही हेमाद्रींनी लिहिली आहे. का वाचायची टीका? तर आपल्याला ग्रंथकारांनी सांगितलेला, त्यांना जो जसाचा तसा अर्थ सांगायचा आहे तो अर्थ आपल्याला समजला पाहिजे, म्हणून आपण टीका वाचन करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला बिटवीन द लाईन्स अर्थ समजला पाहिजे. नेक्स्ट, आपण जेव्हा गाडगीळ सरांचं पुस्तक बघतो तेव्हा त्यामध्ये त्यांनी स्टार्टिंगला जलाचे प्रकार सांगितलेत, हे सुद्धा टीकाकारांनी सांगितलेले आहेत. तर जलाचे 2 प्रकार आहेत, दिव्य आणि भौम. तर दिव्य जल म्हणजे काय? जेव्हा अंतरिक्षातून जे जल खाली येते, ठीक आहे, तर ते जमिनीला स्पर्श करण्याच्या आधी जे असतं तर त्याला आपण दिव्य जल म्हणतो. आणि भौमजल म्हणजे काय? जेव्हा त्या जलाचा संपर्क पृथ्वीशी होतो, जमिनीशी होतो, तेव्हा त्याला आपण भौमजल असे म्हणणार. आता भौममध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत, गांग आणि सामुद्र. त्याच्यातला आत्ता आपण गांग जलाचे गुणधर्म बघणार आहोत आणि पुढे सामुद्र जलाचे पण बघणार आहोत. ठीक आहे. अथ तोय वर्गा हा जीवनंतर्पण हृद्यं लाधी बुद्धी प्रबोधनम तन्वव्यक्तरसमृष्टं शीतं लघ्वमृतोपमं गंगांबुनभसो भ्रष्टं स्पृष्टं त्वर्केन्दुमारुतैः हिता